गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडित आहे। कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे। मद मद म्हणजेच मस्ती। हा मद ना ह्याला समयाचे भास आहे, ना कर्तव्याचे भास आहे, ना धर्माचा भास आहे, ना नीतीचा भास आहे। हा सदैवी उन्माद असतो। याला समजावले तर हा समजून घेत नाही। म्हणूनच या ठिकाणी बुद्धीचा वापर करावा। हा मद क्षणभंगूर आहे, चिरकाळ नाही। जेव्हा बुद्धी त्याला समजावते तेव्हा तो उन्माद म्हणजेच मद आपोआप उतरून जातो। ह्या मदाला सत्कर्म, सत्य, सत्संग करायला लावावे, अन्यथा हा आपल्याच स्वरूपात शरीरात वावरतो। हा उन्माद नातेसंबंध बिघडून टाकतो, शत्रुत्व निर्माण करतो। याला ज्ञानाने समजून घ्या, तोच आहे मद। हा मद रूप, रंग, कर्तव्य, विचारात सदैवी उपस्थित असतो। शब्दाने तो नेहमी मी आणि माझे म्हणत असतो। मीच करतो, माझ्यामुळेच होत आहे, याची भावना अशीच आहे। हा आपल्याच धुंदीमध्ये असतो, याला समजून घ्या। मद हा जल, अग्नी आणि वायू तत्व आहे। अग्नीला पाणी स्पर्श करते तेव्हा नाद निघतो। अग्नीला हवा स्पर्श करते, अग्नीची क्षमता वाढवते। पाणी आणि हवा हे दोन्ही ज्या वेळेस अग्नीला स्पर्श करते त्यावेळेस समतोल बिघडते। म्हणून या तीन घटकांमुळे म्हणजेच पंचमहाभूतांमधील या तीन महाभूतांमुळे अहंकार निर्माण होतो। तो मद शरीराच्या रूप, रंग, ताकद म्हणजेच विल पॉवर या तीन तत्वांमुळे निर्माण होते। यौवन जाऊन शरीर ज्या वेळेस वृद्धाकडे वळते तेव्हा हा उन्माद उतरून जातो। मत्सर मत्सर म्हणजे ईर्ष्या, दुसऱ्याच्या यशाबद्दल जळणे। मत्सर म्हणजेच दुसऱ्याबद्दल सदैवी वाईट विचार करणे आणि त्या विचारांमध्येच जळण प्रवृत्ती आहे। क्रियेतून, दृश्यातून तुम्हाला समजवण्यात येत आहे। आपल्या जवळपास मित्रांमध्ये, कुटुंबात, समाजात, राजकारणात आपल्यापेक्षा कोणी नेक काम करत असेल, पुढे जात असेल, अशा वेळेला व्यक्तीच्या भावनांमध्ये तो मत्सर म्हणजेच जळण प्रवृत्ती आपल्याला दिसून येत असेल, परंतु याला आपण दुर्लक्षित करतो। हा मत्सर समोरच्या व्यक्तीच्या कर्मात दखलंदाज करत असतो। त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला आणि त्याच्या कार्याला कुठल्या पद्धतीने नुकसान पोहोचेल याचा प्रयत्न तो मत्सर करीत असतो। हा वाचामध्ये गोड बोलणार, स्पर्शामध्ये आपुलकी दाखवणार, समोरच्या व्यक्तीचा विश्वास प्राप्त करणार। त्यामुळे हा मत्सराचा रूप, रंग आणि भाव कोणीही ओळखू शकत नाही। घटना घडून जाते तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळते, या मत्सराने म्हणजेच जळण प्रवृत्तीने माझे नुकसान केले आहे। हा अग्नितत्व आहे। वायू याला साथ देत आहे। हा बुद्धीला नियंत्रित करतो, मनाला विचलित करतो। हा अतिसूक्ष्म आहे, याला ज्ञानानेच ओळखायला पाहिजे। मत्सर हा एक स्वभाव आहे। जसे की पृथ्वीवर भूकंप येणार आहे हे कोणालाच माहीत नसते, परंतु घटना घडल्यानंतर कळते की किती नुकसान झाले आहे, त्याचा अंदाज लागत नाही। म्हणून आपल्याला कळविण्यात येत आहे की सदैवी मत्सराने त्या शरीराला घेरून घेतलेले आहे। त्याने रक्तदाब वाढते म्हणजेच बीपी वाढते, अनेक रोगाला त्या शरीराला बळी पाडते। नाव आहे मत्सर, परंतु ह्याची कृती किती भयानक आहे ते पहा। जो सदैवी लोकहिताचे काम करीत असतो अशा व्यक्तीबद्दल जळणाऱ्या व्यक्तीने हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की माझे मन, बुद्धी कुठल्या दिशेने चालले आहे, त्याच्याने माझ्या देहाला काहीही फायदा नाही, त्याउलट स्वतःचे नुकसानच भरपूर आहे, हे समजून घ्यावे। त्यांनी त्या क्षणी त्या मन आणि बुद्धीला समजवावे, हे काय चालले आहे आणि काय करत आहात हे समजून घेण्यासाठी स्वतःच्या बुद्धीचाच वापर करावा, अन्यथा यावर आळा घालणे शक्य नाही। हा मत्सर कसे कर्म करतो ते तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगतो। दोन मित्र असतात, स्पर्धेत दोघांनीही भाग घेतलेला असतो। काहीही झाले तरी
माझा हा मित्र मागे पडायला पाहिजे, त्याशिवाय मी जिंकणार नाही, अशी भावना ज्या वेळेस निर्माण होते तोच आहे मत्सर. त्याच्यासाठी तो मत्सर त्यावेळेला त्याच्या शरीरात उपस्थित राहून कार्य करीत असतो. मत्सराचा मित्र जिद्द आहे. आम्ही या मत्सराबद्दल जे लिहून तुम्हाला कळविलेले आहे याचे अध्ययन करावे, स्वतःचे जीवन दुसऱ्याच्या हितासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा. तेव्हा हा मत्सर क्षीण होऊन आपल्या जीवनात, आपल्या शरीरात, आपल्या विचारात कधीही आश्रय घेणार नाही. हरि ओम नमः शिवाय.